काल आपण बघितलो फ्रीडल क्राफ्ट रिएक्शन. त्याच्यामध्ये अजून एक पार्ट आहे. एखादं अल्कोहोल असेल तर सुद्धा आपल्याला फ्रीडल क्राफ्ट रिएक्शन पॉसिबल होतं. पण अल्कोहोल हा खूप न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. त्यामुळे त्याची रिएक्शन होत असताना आपल्याला एक ॲसिड कॅटॅलिस्ट ह्याची रिक्वायर्ड आहे. ॲसिड कॅटॅलिस्ट जर असेल तर आपल्याला काय होतं, यस, तर आपल्याला फ्रीडल क्राफ्ट रिएक्शन ऑफ अल्कोहोल सुद्धा पॉसिबल आहे. कशी तरी आपण बघू शकतो. हा ऑक्सिजन आहे, ह्या ऑक्सिजनवरती लोन पेअर्स आहेत. त्यामुळे हा लोन पेअर्स जर तुमच्याकडे ॲसिड कॅटॅलिस्ट असेल तर त्याच्यावरती तो अटॅक करेल H प्लस आणि ROH2 म्हणजे ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज. इथे हायड्रोजनवरती नको पाहिजे. ओके, ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज अशा पद्धतीचा मॉलिक्यूल तयार होईल. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, हा मी अशा पद्धतीने सुद्धा दाखवू शकतो. R बॉन्ड O, इथे हायड्रोजन, इथे हायड्रोजन. ऑक्सिजनची जर तुम्ही व्हॅलेन्सी कम्पेअर केला तर ऑक्सिजनची व्हॅलेन्सी आहे 3. त्यामुळे ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज. मुळात ऑक्सिजन हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे आणि त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, त्यामुळे तो खूप डिस्टर्ब झालेला आहे. पूर्णतः त्याला स्टॅबिलाइज होण्यासाठी त्या 3 पैकी एखादा बॉन्ड ब्रेक करावा लागेल. त्यावेळेला काय होईल तर हा R बॉन्ड जो आहे, R आणि ऑक्सिजनचा बॉन्ड हा निघून जाईल आणि मला मिळेल हा R प्लस. म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो, कार्बोकॅटायन. आणि विथ द लॉस ऑफ न्यूट्रल मोलिक्यूल ॲज वॉटर. हा वॉटर कसा आहे, न्यूट्रल मोलिक्यूल आहे. आता जेव्हा हा इलेक्ट्रोफाईल तयार होईल तेव्हा जेव्हा हा बेंझिनच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल त्यावेळेला हा कार्बोकॅटायनकडे अटॅक करेल, म्हणजे इलेक्ट्रोफाईलवरती अटॅक करेल. ह्या रिएक्शनला आपण म्हणणार आहोत रेट डिटर्मिनिंग स्टेप. ह्या रिएक्शनला आपण काय म्हणणार आहोत, रेट डिटर्मिनिंग स्टेप. आणि अशा पद्धतीनं आपल्याला एक हायब्रिड स्ट्रक्चर मिळेल. आणि फायनली ह्यातनं हायड्रोजन जो मी ॲसिड कॅटलिस्ट घेतला होता तो आतमध्ये बॅलन्स करेल, म्हणजे H प्लस निघून जाईल आणि आपल्याला मिळेल काय, सबस्टिट्यूटेड अल्किल सबस्टिट्यूटेड बेन्झिन. अशा पद्धतीनं अल्कोहोल सुद्धा आपल्याला फ्रीडल क्राफ्ट रिएक्शन दाखवू शकतो. ओके, इथं मी फ्रीडल क्राफ्ट रिएक्शनचा सिक्वेन्स आपला थांबलेला आहे. मी काल बऱ्याच जणांना होमवर्क दिला होता. त्यातले काही जणांपैकी मला वाटतं अक्षता कुलकर्णीनं पाठवलेलं आहे मला. त्यामध्ये मी बघितलेलं आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा काही तिनं चुकीचे प्रोडक्ट काढलेले आहेत. त्यामुळे मी ह्याचे आन्सर की नंतर पाठवतो. ठीक आहे, आता मी जातोय पुढच्या स्लाईडकडे. आता पुढच्या स्लाईडकडे जाण्या अगोदर तुम्हाला हा पॉईंटवरनं एक्झॅक्टली काय आयडिया येतं हे आपण बघूया. बघा, मी पॉईंट वाचून दाखवतो. ओरिएंटेशन अँड रिॲक्टिव्हिटी इन सबस्टिट्यूटेड बेन्झिन रिंग. ओरिएंटेशन अँड रिॲक्टिव्हिटी इन सबस्टिट्यूटेड बेन्झिन रिंग. सबस्टिट्यूटेड बेन्झिन रिंग म्हणजे काय एक्झॅक्टली, यस, सबस्टिट्यूटेड बेन्झिन रिंग म्हणजे एक्झॅक्टली काय, तर तुम्ही बघितलं असणार फिनॉल. फिनॉल कसं आहे, तर एक बेन्झिनमधला हायड्रोजन रिप्लेस केल्यानंतर त्या ठिकाणी OH ग्रुप अटॅच झाला तर त्याला आपण म्हणतो फिनॉल. किंवा अनिलिन, किंवा नायट्रोबेन्झिन, किंवा क्लोरोबेन्झिन. म्हणजे हे सगळे उदाहरणं कसे आहेत, तर एक सबस्टिट्यूटेड बेन्झिन रिंग. आता मी तुम्हाला परवा एक बेस दिला होता, M नायट्रो अनिलिन, किंवा O नायट्रो अनिलिन, किंवा P नायट्रो अनिलिन. ओके, किंवा दुसरं उदाहरण तुम्हाला दिलं होतं मी बीटा नॅप्थॉल, अल्फा नॅप्थॉल. अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे मी कंपाऊंड दिलं होतं ज्याच्यामध्ये एक सबस्टिट्यूशन होतं. एक बेन्झिनमधला हायड्रोजन रिप्लेस केला होता आणि त्या ठिकाणी एखादा सबस्टिट्यूट ग्रुप अटॅच झाला होता. समजते मी काय म्हणतोय. आता हाच पॉईंट इकडून आपल्याला बघायचा आहे. ह्याआधी हे करत असताना मी थोडंसं हे काय करतोय, एक सॉफ्टवेअर शेअर करतोय आणि त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तुम्हाला जास्त समजून येईल. ओके, आता तुमच्या स्क्रीनवरती हे सॉफ्टवेअर दिसत असेल. ह्याच्यामध्ये मी रिएक्शन, कोणत्याही रिएक्शन्स ड्रॉ करू शकतो. ओके, इथं तुम्ही बघू शकताय. तर हा बेन्झिन आहे. हा कोण आहे, बेन्झिन आहे. ह्या बेन्झिनची रिएक्शन जर मी फ्रीडल क्राफ्ट अल्किलेशन केलो तर अशा पद्धतीनं मला हा मॉलिक्यूल मिळतो. बघा,
इथं तुम्ही बघू शकताय मिथिल म्हणजे हा मिथाइल क्लोराईड. ओके, ह्याची रिएक्शन जर आपण केलो इन प्रेझेन्स ऑफ AlCl3, ओके, तर मला प्रोडक्ट कोणता मिळतो? तर मला प्रोडक्ट मिळतो टोल्युइन. कोणता प्रोडक्ट मिळतो? टोल्युइन. अशा पद्धतीचा हे इथं जे तुम्हाला दिसतो हा बेन्झिन, हा बेन्झिन म्हणजे नेमकं काय? तर अनसबस्टिट्यूटेड आहे. पण काय तो अनसबस्टिट्यूटेड आहे. समजा मी सिमिलर रिएक्शन ह्या टोल्युइनवरती केलो, सिमिलर रिएक्शन मी ह्या टोल्युइनवरती केलो, ओके, सिमिलर रिएक्शन जर मी इथे केलो तर प्रोडक्ट काय येईल ह्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल का? कोणता प्रोडक्ट येईल? यस, तर हे आपल्याला सांगता येऊ शकतं. हे आपण बघणार आहोत ओरिएंटेशन अँड रिएक्टिव्हिटी इन मोनोसबस्टिट्यूटेड बेन्झीन. ओके, त्याच्यानंतर मी एक जनरल स्कीम दाखवतो, तर बघा, हा आपला बेन्झीन आहे आणि हा सबस्टिट्यूटेड आहे झेड नावाच्या ग्रुपनं. झेड म्हणजे कोणताही ग्रुप. तर ह्याची रिएक्शन जर मी नायट्रेटिंग मिक्सचरवरती करू, कोणत्या मिक्सचरवर करू? नायट्रेटिंग मिक्सचरवरती. नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे कोणतं? यस, HNO3 प्लस H2SO4 अशा पद्धतीनं. तर इथं मला मिळणारा नायट्रेटिंग प्रोडक्ट हा कोणत्या पोझिशन्सला अटॅच होईल? समजा जेव्हा हा बेन्झीन होता तेव्हा आर्थो मेटा पॅरा इथं काही संबंध नव्हता. पण जर इथे एक सबस्टिट्युएंट्स अटॅच झाला, तर मात्र इथं पोझिशन्स आपल्याला बदलतात. कशा बदलतात? तर ही जी दोन पोझिशन्स आहेत त्या सबस्टिट्युएंटच्या आर्थो पोझिशन्स आहेत. सबस्टिट्युएंटच्या कशा पोझिशन्स आहेत? आर्थो पोझिशन्स आहेत. त्याच्यानंतर ह्या ज्या दोन पोझिशन्स आहेत त्या सबस्टिट्युएंटच्या कोणती पोझिशन्स आहेत? मेटा पोझिशन्स आहेत. आणि ही जी पोझिशन आहे ही पोझिशन कशी आहे? यस, पॅरा पोझिशन आहे. मग हा जो तुमचा HNO3 आणि H2SO4, यस, हा मोलिक्यूल तुमच्या बेन्झीनवरती कोणत्या पोझिशनला जाऊन बसेल हे आपल्याला प्रश्न पडलेला आहे. ओके, तुम्ही म्हणाल सर आर्थोला जाऊन बसू दे, कोणी म्हणाल मेटाला जाऊन बसू दे, कोणी म्हणाल पॅरला जाऊन बसू दे. तर हे ठरवतं कोण? तर हे ठरवतं म्हणजे तुमचा जो हा झेड ग्रुप आहे तो ठरवतो. ओके, इथं आपल्याला ह्या नायट्रेटिंग मिक्सचरवरती रिएक्शन केले असता आपल्याला 3 पॉसिबल प्रोडक्ट्स पॉसिबिलिटी आहेत. कोणते कोणते 3 पॉसिबिलिटीचे प्रोडक्ट्स आहेत तर आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा यस, हा ग्रुप आर्थो ग्रुप. त्याच्यानंतर दुसरी पॉसिबिलिटी आहे ती मेटा पोझिशनला. ओके, आणि तिसरी पॉसिबिलिटी आहे ती म्हणजे पॅराला. ओके, अशा पद्धतीनं 3 प्रोडक्ट फॉर्म होऊ शकतात. किती प्रोडक्ट फॉर्म होऊ शकतात? 3 प्रोडक्ट फॉर्म होऊ शकतात. मग ह्यातला मेजर कोणता, मायनर कोणता, हे कोण डिसाईड करतं? तर हे डिसाईड करणारा ग्रुप आहे तो म्हणजे झेड. झेड म्हणजे अननोन कंपाऊंड. आता मी सांगताना तुम्हाला झेड म्हणजे कोणता आहे? अननोन कंपाऊंड. तो ठरवतो आर्थोला अटॅच व्हायचा की मेटाला अटॅच व्हायचा की पॅरला अटॅच व्हायचा. हा पॉईंट आता आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. ओके, तर आता मी स्टॉप करतो शेअरिंग आणि दुसरं परत आपलं प्रिव्हियस जे आहे तिथे मी नेतो तुम्हाला. ओके, आता तुमच्या स्क्रीनवरती हे दिसत असेल ओरिएंटेशन अँड रिएक्टिव्हिटी इन मोनोसबस्टिट्यूटेड बेन्झीन. ओके, ओरिएंटेशन अँड रिएक्टिव्हिटी इन मोनोसबस्टिट्यूटेड बेन्झीन. आता ह्या पॉईंटमध्ये आपण बघूया. When an electrophilic substitution reaction is performed on a monosubstituted benzene, the new group may be directed
primarily to the ortho, meta or para position, and the substitution may be slower or faster than the benzene itself. आता हा जो पॉइंट आहे ह्या पॉइंट प्रमाणे आपल्याला काय सांगतो, समजा एखाद्या मोनो सबस्टिट्यूटेड बेन्झिन असेल आणि ह्याची रिएक्शन जर आपण इलेक्ट्रोफाईल वरती केली तर आपल्याला आर्थो, मेटा किंवा पॅरा ह्यापैकी एखादा प्रोडक्ट मिळतो. आणि हे मिळत असताना जे सबस्टिट्यूशन आहे त्या सबस्टिट्यूशनवरती त्या रिॲक्शनचा स्पीड कमी किंवा जास्त हा बेन्झिनवर कंपॅरिझन करून आपण फाइंड आउट करायचा असतो. ओके, आता आपण पुढे जाऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा द ग्रुप ऑलरेडी ऑन द रिंग डिटरमाइन्स which position the new group will take and whether the reaction will be slower or faster with benzene. ह्याचा अर्थ काय की जो बाहेरून येणारा ग्रुप आहे, जो इलेक्ट्रोफाईल आहे, तो कोणती पोझिशनला अटॅच व्हावा हे ठरवणारा कोण आहे, तर तो ठरवणारा ग्रुप आहे म्हणजे एक अननोन झेड हा ठरवणार आहे. आणि ह्याच्यावरतीच ठरतं की त्या रिॲक्शनचा स्पीड बेन्झिनपेक्षा कमी आहे की बेन्झिनपेक्षा फास्टर आहे, तो ग्रुप ठरवतो. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉइंट, ग्रुप्स दॅट इन्क्रीजेस द रिॲक्शन रेट आर कॉल्ड ॲक्टिवेटिंग अँड दोज स्लो इट इज कॉल्ड ॲज डिॲक्टिवेटिंग. म्हणजे काय, ज्या रिॲक्शनचा स्पीड बेन्झिनपेक्षा फास्ट असतो त्या ग्रुपला आपण म्हणणार आहोत ॲक्टिवेटिंग ग्रुप. म्हणजे काय की बेन्झिनमध्ये जो अटॅच आहे झेड, हा झेड जर बेन्झिनपेक्षा रिॲक्शनचा स्पीड फास्ट असेल तर त्याला आपण म्हणतो ॲक्टिवेटिंग ग्रुप. आणि झेड जर बेन्झिनपेक्षा कमी असतो रिॲक्शनचा स्पीड तर त्याला आपण म्हणतो डिॲक्टिवेटिंग ग्रुप. ओके, सम ग्रुप्स आर प्रीडॉमिनेटली मेटा डायरेक्टिंग, ऑल ऑफ दीज आर डिॲक्टिवेटिंग. काही ग्रुप्स हे मेटा डायरेक्टिंग आहेत आणि काही ग्रुप्स हे आर्थो पॅरा डायरेक्टिंग्स आहेत. जे मेटा डायरेक्टिंग ग्रुप्स आहेत त्याला आपण म्हणतो डिॲक्टिवेटिंग आणि जे आर्थो पॅरा ग्रुप्स आहेत त्याला आपण म्हणतो ॲक्टिवेटिंग ग्रुप्स. आता मी सगळं तुम्हाला कोड्यात बोलतोय त्यामुळे काहीच समजणार नाही. पुढच्या स्लाइडमध्ये मी एक जनरल एक्झाम्पल देतो, त्याच्यानंतर त्याचे रेग्युलर एक्झाम्पल्स देतो, तेव्हा तुम्हाला थोडीशी आयडिया ज्या असतील. पण आता मी सांगतोय काय की मोनोसबस्टिट्यूटेड बेन्झिन जर असेल तर मोनोसबस्टिट्यूटेड बेन्झिनमध्ये आपल्याला दोन पद्धतीचे मोनोसबस्टिट्यूट बेन्झिन असतात. कोणते दोन पद्धतीचा, एक सबस्टिट्युएंट हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असतो आणि एक सबस्टिट्युएंट हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतो. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ह्या दोन्हीचं कंपॅरिझन आपण कोणावरती करतो, बेन्झिनवरती करतो. जो रिॲक्शनचा स्पीड म्हणजे जे सबस्टिट्युएंट अटॅच आहे, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर असेल तर रिॲक्शनचा स्पीड हा बेन्झिनपेक्षा जास्त असतो. त्यामुळे अशा मॉलिक्यूलला आपण म्हणतो ॲक्टिवेटिंग ग्रुप्स. आणि काही मॉलिक्यूल जसं की इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असेल तर त्याचा रिॲक्शनचा स्पीड हा बेन्झिनपेक्षा कमी असतो, अशा मॉलिक्यूलला आपण काय म्हणतो, डिॲक्टिवेटिंग ग्रुप्स. ओके, काही मॉलिक्यूल्स हे आर्थो किंवा पॅरा पोझिशनला जातात आणि काही मॉलिक्यूल्स हे मेटा पोझिशनला जातात. काही ग्रुप्स आर्थो पॅरा डायरेक्टिंग जातात, ते कधी कधी डिॲक्टिवेटिंग सुद्धा असू शकतात, पण मोस्ट टाइम ते ॲक्टिवेटर्स असतात. ओके, आता आपण पुढची स्लाइड बघूया. इथं आपण बघू शकता नायट्रेशन ऑफ नायट्रोबेन्झिन. म्हणजे नायट्रोबेन्झिनचं आपण जर नायट्रेटिंग रिॲक्शनवरती रिॲक्शन केलो तर आपल्याला 93% यम डायनायट्रोबेन्झिन मिळतो, 6% आर्थो डायनायट्रोबेन्झिन मिळतो आणि 1% पॅरा आयसोमर मिळतो. ओके, आता ह्याची मी रिॲक्शन तुम्हाला लिहून दाखवतो, त्यामुळे तुम्हाला अजून जास्त समजेल. ओके, आता इथं एक सेकंड, झेडच्या ठिकाणी मी NO2 ग्रुप ॲड केला. कोणता ग्रुप मी ॲड केला, NO2. ह्याचं नाव काय बनतं, तर ह्याचं नाव बनतं नायट्रोबेन्झिन. ह्याचं नाव काय बनतं, नायट्रोबेन्झिन. ओके, ह्या नायट्रोबेन्झिनची रिॲक्शन आपण नायट्रिक ॲसिडवरती केलो तर मला ह्या तीनपैकी प्रोडक्ट्स आपल्याला मिळतात. बघा, बघा इथे तुम्ही बघू शकता. ओके,
इथं जो मॉलिक्यूल दिसतो हा मॉलिक्यूल कसा आहे, आर्थो डायनायट्रोबेन्झीन. हा मॉलिक्यूल दिसतो हा कसा आहे, मेटा डायनायट्रोबेन्झीन. आणि हा दिसतो पॅरा डायनायट्रोबेन्झीन. आता ह्यापैकी हा जो यम आयसोमर आहे तो बनतो 93%. त्याच्यानंतर हा बनतो साधारणतः 5%. आणि हा बनतो साधारणतः 1%, म्हणजे 1 किंवा 2%, म्हणजे साधारणतः 100% आपण जर कम्पेअर केलं तर. म्हणजे ह्याचा अर्थ काय, की ह्याचा अर्थ मेजर प्रोडक्ट कोणता आहे, यम डायनायट्रोबेन्झीन. मग यम डायनायट्रोबेन्झीनच का तयार झाला, आर्थो का तयार झाला नाही, पॅराडायनायट्रोबेन्झीन का तयार नाही झाला, यम आयसोमरस का मेजर तयार झाला, हा आपल्याला ह्यामध्ये शिकायचा आहे. ओके, आता मी परत तुम्हाला ह्याच्यामध्ये जातो. जाता जाता एवढंच सांगतो की हा जो नायट्रो ग्रुप आहे हा नायट्रो ग्रुप आहे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. कोण आहे तो, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर असेल तर तो मेटा पोझिशनला ऍक्टिव्हेट करतो, आर्थो आणि पॅरा पोझिशनला डीऍक्टिव्हेट करतो. मग ऍक्टिव्हेट कुठली पोझिशन झाली, मेटा पोझिशन. त्यामुळे मेटा पोझिशनचा कार्बन नायट्रेटिंग मिक्सचरवरती रिएक्ट होतो आणि मेटा डायनायट्रोबेन्झीन हा प्रोडक्ट मिळतो. ओके, समजा म्हणजे आता म्हणण्यापेक्षा पुढंच मी तुम्हाला दाखवतो, जसं जसं पॉईंट येईल तेव्हा मी ते सांगत जातो. ओके, इथे तुम्ही बघू शकता, हेच मी उदाहरण टाईप करून दाखवलं. नायट्रेशन ऑफ नायट्रोबेन्झीन गिव्स 93% यम डायनायट्रोबेन्झीन, 6% आर्थो डायनायट्रोबेन्झीन, 1% पॅरा आयसोमर. ओके, the orientation and reactivity effects are explained on the basis of resonance and field effect of each group on the stability of the intermediate RNA ion. बेसिकली कोणता ग्रुप कुठे जायचा हे ठरवणं, तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल तर तो आर्थो किंवा पॅरा पोझिशनला ऍक्टिव्हेट करतो, आणि जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असेल तर तो मेटा पोझिशनला ऍक्टिव्हेट करतो. तर हे ऍक्टिव्हेट कसे करतात, काय करतात, तर हे डिस्कस करायचं असेल तर आपल्याला अरेनियम आयॉन मेकॅनिझम बघावे लागेल. ओके, बघूया पुढच्या स्लाइडमध्ये आपण अरेनियम आयॉन मेकॅनिझम बघणार आहोत. आता इथं जर तुम्ही कम्पेअर केलात, इथं जर तुम्ही बघितलात तर जवळपास हा झेड एक कोणताही ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग हे आपल्याला काही मेन्शन केलेलं नाही आहे. हा कोणता तरी एखादा ग्रुप आहे आणि तो ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ह्यापैकी असावा. ओके, समजा आर्थो कार्बननं वाय वरती अटॅक केला. वाय म्हणजे तुमचा हा कोण आहे, इलेक्ट्रोफॉइल. मी तर तुम्हाला लिहितो म्हणजे जास्त समजेल म्हणून. हा झेड म्हणजे कोण आहे, तर हा झेड म्हणजे आहे सबस्टिट्यूएंट. कोण आहे तो, सबस्टिट्यूएंट. ओके, आणि वाय म्हणजे कोण आहे तुमचा, इलेक्ट्रोफाइल. कोण आहे तुमचा, इलेक्ट्रोफाइल. ओके, ह्या वाय वरती जेव्हा तुमचा कार्बन अटॅक करेल तेव्हा आपल्याला इथे, म्हणजेच मी क्लिअर करतो, जास्त कन्फ्युजन होईल. ओके, इथं हा जो तुमचा वाय दिसतो, एक मिनिट मी स्पॉटलाइट घेतो. हा जो तुमचा वाय दिसतो, हा वाय वरती अटॅक केल्यानंतर पहिला पॉझिटिव्ह चार्ज कुठे तयार झाला, तर ह्या कार्बनवरती अटॅक झाला, ह्या कार्बनवरती तयार झाला. मग इथं आर्थो पोझिशनला तुमचा इलेक्ट्रोफाइल अटॅच आहे. आर्थो पोझिशन म्हणजे काय, हा जिथं सबस्टिट्यूएंट आहे त्याची पहिली पोझिशन म्हणजे आर्थो आणि शेवटची पोझिशन म्हणजे आर्थो पोझिशन. ह्या आर्थो पोझिशनला तुमचा हा इलेक्ट्रोफाइल वाय अटॅच झाला. अटॅच झाल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज कुठे तयार झाला, तर ह्या 1 नंबरच्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला. त्याच्यानंतर काय होईल, रेझोनन्स स्ट्रक्चर. पॉझिटिव्ह चार्ज कुठे तयार झाला, तर हे आरू इकडं आला, हा इकडं आरू ह्याला इथं बॅलन्स केला, त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज इथे आला. ओके, त्याच्यानंतर पुढची पॉसिबिलिटी कोणती, तर हा डबल बॉन्ड इकडे गेला तर पॉझिटिव्ह चार्ज कुठे आला, इथे आला. ओके, हे झालं काय, आर्थो पोझिशनला अटॅच, आर्थो पोझिशनवरती अटॅक झाला. तर परत इथं जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केला, जेव्हा पहिल्यांदा आर्थो पोझिशनवरती अटॅक झाला तेव्हा जो पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला तेव्हा हा कार्बन टर्शरी कार्बोकॅटायन आहे. कोणता कार्बोकॅटायन आहे तो, टर्शरी कार्बोकॅटायन आहे.
इथं बघितला तर हा कसा आहे, प्रायमरी कार्बोकॅटायन. कसा आहे तो, तिथं एकच हायड्रोजन आहे, प्रायमरी नाही, सेकंडरी कार्बोकॅटायन आहे. सॉरी, हा इथं कसं आहे, सेकंडरी कार्बोकॅटायन आहे. आणि इथं सुद्धा कसा आहे तो, सेकंडरी कार्बोकॅटायन आहे. मग कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी जर कम्पेअर केला तर कोण मोर स्टेबल असतो, द टर्शरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी कार्बोकॅटायन, and secondary कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी कार्बोकॅटायन. ओके, आता आपण बघूया मेटा पोझिशनला अटॅच झाला तर. ओके, हा बेन्झीन रिंग जेव्हा मेटा पोझिशनला अटॅच झाला तेव्हा पहिला कार्बोकॅटायन ह्या पोझिशनला तयार झाला. कुठल्या पोझिशनला तयार झाला, हा पोझिशनला कार्बोकॅटायन तयार झाला. ह्याचं नेचर कसं आहे, सेकंडरी कार्बोकॅटायन. त्याच्यानंतर रेझोनन्स स्ट्रक्चर तयार होतील आपल्याला. रेझोनन्स स्ट्रक्चर तयार झाल्यानंतर पहिला पॉझिटिव्ह चार्ज इथे तयार झाला, हा सुद्धा सेकंडरी आहे. ह्याला बॅलन्स केला तर इथं कार्बोकॅटायन तयार झाला, हे सुद्धा कसं आहे, सेकंडरी कार्बोकॅटायन. म्हणजे मेटा पोझिशनला जेव्हा अटॅच होईल तेव्हा प्रत्येक वेळेला आपल्याला सेकंडरी कार्बोकॅटायनच फक्त तयार होईल, समजते. आणि त्याच्यानंतर तिसरी पॉसिबिलिटी आहे म्हणजे पॅरा पोझिशनला. पॅरा पोझिशनला जर तुम्ही बघितला तर इथं पहिला पॅरा पोझिशनला हा वाय अटॅच झाल्यानंतर ह्या पोझिशनवरती कार्बोकॅटायन अटॅच तयार झाला. ओके, आता रेझोनन्स स्ट्रक्चर्स तेव्हा इथे तयार झाला, परत ह्याला बॅलन्स केला, परत इथं तयार झाला. आणि हा कार्बोकॅटायन म्हणजे कसा आहे, टर्शरी कार्बोकॅटायन. आणि टर्शरी कार्बोकॅटायन कसा असतो, हायली स्टेबल असतो. टर्शरी कार्बोकॅटायन कसा असतो, हायली स्टेबल असतो. ओके, आता इथपर्यंत तुम्हाला RNA आयन मेकॅनिझम समजलं असेल. ओके, आता कोणता ग्रुप काय ठरवतो हे पण बघूया. ओके, आता हा महत्वाचा पॉइंट आहे, जरासं लक्ष देऊन बघा. ओके, वी कॅन therefore predict that any group Z that has an electron donating field effect. इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट म्हणजे कोणता, प्लस आय इफेक्ट. ओके, प्लस आय इफेक्ट म्हणजे तो कुणाला तरी इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो. आता हा कार्बन कसा आहे, हा कार्बन इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. आणि झेड म्हणजे कोण आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. जेव्हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग जेव्हा एकत्र असतील तेव्हा हा इलेक्ट्रॉन लगेच ह्या कार्बनला देईल आणि मला ह्याला स्टेबल कंपाऊंड तयार करून ठेवेल. झेड म्हणजे आपण उदाहरण घेऊ शकतो एखाद्या इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपचा, आणि उदाहरण आहे तो म्हणजे OH ग्रुप. तो उदाहरण म्हणजे कोण आहे, OH ग्रुप. जर आपण फिनॉलची नायट्रेशनची रिएक्शन जर केलो तर आपल्याला मेजर प्रोडक्ट हा ओ नायट्रोफिनॉल हा मिळतो, किंवा पी नायट्रोफिनॉल हा प्रोडक्ट मिळतो. ओके, समजलं मी काय म्हटलं. तर हा OH इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे, हा पॉझिटिव्ह चार्जला बॅलन्स करेल आणि मला अशा पद्धतीचा स्टॅबिलाइज मॉलिक्यूल ऑब्झर्व होईल. इथं आर्थो आयसोमर आहे, इथं पॅरा आयसोमर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, आजचा महत्वाचा पॉईंट कोणता, जर मॉलिक्यूल इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर मिळणारा प्रोडक्ट कोणता मेजर असणार आहे, आर्थो किंवा पॅरा प्रोडक्ट मेजर असणार आहे. जर स्टेरिक हिंड्रन्स नसेल तर आर्थो प्रोडक्ट हा मेजर असतो, आणि जर स्टेरिक हिंड्रन्स असेल तर पॅरा प्रोडक्ट हा मेजर प्रोडक्ट असतो. हे इथपर्यंत आपण ह्या कन्क्लुजनपर्यंत पोहोचलो. ओके, समजा एखादा कंपाऊंड तुमचा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर असेल, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग म्हणजे कोणता ग्रुप, मायनस आय इफेक्ट. तर मायनस आय इफेक्ट जर असेल तर मात्र आपल्याला मेटा प्रोडक्ट मॅक्सिमम किंवा मेजर प्रोडक्ट मिळतो. आताच आपण बघितलं नायट्रोबेन्झिनची रिएक्शन जर नायट्रेटिंग मिक्सरवरती केलं तर आपल्याला मिळतो एम डायनायट्रोबेन्झिन. का मिळालं एम डायनायट्रो, म्हणजे एम आयसोमर का मिळाला, तर इथं आपण एक उदाहरण बघू शकतो. तर हा तुमचा नायट्रो ग्रुप, ह्या नायट्रोजनवरती कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज. मेटा पोझिशनला जेव्हा इलेक्ट्रोफाईल अटॅच झाला व्हाय, तेव्हा पॉझिटिव्ह चार्ज कुठे अटॅच झाला, कुठे तयार झाला, ह्या कार्बनवर तयार झाला. म्हणजे हा पॅरा कार्बन आहे. त्याच्यानंतर एक सेकंड मेकॅनिझम दाखवतो मी. त्याच्यानंतर हा बॉन्ड इथे मायग्रेट होईल, त्याच्यानंतर हा बॉन्ड इथे मायग्रेट होईल, तेव्हा पॉझिटिव्ह चार्ज कुठे आला, तर पॉझिटिव्ह चार्ज इथे आला. ओके, त्याच्यानंतर हा बॉन्ड इथे मायग्रेट झाला तर पॉझिटिव्ह चार्ज कुठे आला, तर पॉझिटिव्ह चार्ज इथे आला. ओके, इथे प्रत्येक ठिकाणी सेकंडरी कार्बोकॅटायन आहे, प्रत्येक ठिकाणी सेकंडरी कार्बोकॅटायन आहे. ओके, कधीच तो इथं येत नाही, कधीच तो इथं येत नाही. जर इथं आला असता,
एक सेकंड. जर तो इथं कदाचित आला असता तर इथं पॉझिटिव्ह चार्ज आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज एकमेकाला काय करतील, रिपेल करतील, एकमेकाला ढकलून देतील. आणि हे ढकलून देत असल्यामुळे यस हा प्रोडक्ट तयार होणार नव्हता. म्हणजे ह्याचा अर्थ काय, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असेल तर आपल्याला ह्या टर्शियरी कार्बोकॅटायन कधी तयारच होत नाही. टर्शियरी कार्बोकॅटायन कधी तयार होत नाही. आणि जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असेल, यस इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असेल तर टर्शियरी कार्बोकॅटायन कधी तयार होत नाही. त्यामुळे आपल्याला मेटा आयसोमर प्रोडक्ट मिळतो. समजा जर इथे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असता, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असता तर काय झालं असता, तर पॉझिटिव्ह चार्ज इथे तयार झाला असता, बरोबर आहे ना. तर आपल्याला आर्थो किंवा पॅरा हा प्रोडक्ट्स मिळाले असते. एवढंच लक्षात ठेवायचं. ओके, आता हे मी क्लिअर करतोय आणि महत्त्वाच्या पुढच्या कन्क्लुजनपर्यंत जातोय. ओके, formation of stabilized ion should be faster than benzene called activating, but formation of destabilized ion should be slower called deactivating group. स्टॅबिलाइज आयन म्हणजे कोणता, तुमचा जो झेड मॉलिक्यूल होता तो आर्थो आणि पॅरा पोझिशनला स्टॅबिलाइज करत होता. आणि दुसऱ्या पोझिशनमध्ये जो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे झेड ग्रुप म्हणजे नायट्रो ग्रुप, तो तुमच्या बेन्झिनला डिस्टॅबिलाइज करतो. कारण सेकंडरी कार्बोकॅटायन इज अनस्टेबल आहे ना टर्शियरी कार्बोकॅटायनपेक्षा. त्यामुळे अशा ग्रुप्सला आपण म्हणणार आहोत डिॲक्टिव्हेटिंग. ओके, such field effect should taper off with distance and thus strongest at the carbon connected to the Z group known as ipsocarbon. Of the three RNM ion, only ortho and para have any positive charge at the carbon. None of the canonical form of the meta ions has a positive charge at the ipsocarbon. जसं की मी आता सांगितलं, हा जो पोझिशन आहे ह्याला आपण म्हणणार आहोत इप्सो कार्बन. मी तुम्हाला पुढे शिकवणार आहे इप्सो अटॅक, तेव्हा आपण बघणार आहोत. ह्या कार्बनला आपण म्हणणार आहोत इप्सो कार्बन. तर आर्थो आणि जेव्हा पॅरा पोझिशन होते तेव्हाच इथं कार्बोकॅटायन तयार झालेलं आहे, इथं किंवा इथं. मेटाच्या वेळेला कुठेही इप्सो कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज तयार झालेला नाही आहे. ओके, only ortho and para have any positive charge at this carbon. None of the canonical form of meta has positive charge at the ipso carbon. कुठेही आर्थो आणि पॅरालाच फक्त पॉझिटिव्ह चार्ज इप्सो कार्बनवरती तयार झालेला आहे, मेटाच्या बाबतीत झालेला नाहीये. देअरफोर प्लस आय म्हणजे कोणता ग्रुप, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप स्टॅबिलाइज आर्थो अँड पॅरा आयसोमर. हेन्स इट इज कॉल्ड ॲक्टिवेटिंग बट आर्थो पॅराटिंग डायरेक्टिंग ॲज वेल. म्हणजे जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर आर्थो आणि पॅरा पोझिशनला ॲक्टिवेट करतो, त्यामुळे येणारा ग्रुप हा आर्थो पॅरा पोझिशनला जातो. ऑन द अदर हँड मायनस आय इफेक्ट, जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर आपल्याला आर्थो आणि पॅरा पोझिशनला डिॲक्टिवेट करतो, डिस्टॅबिलाइज करतो, त्यामुळे मेटा पोझिशनकडेच हा मॉलिक्यूल जातो अशा पद्धतीचा. ओके, मग आता ॲक्टिवेटिंग ग्रुप्स आणि डिॲक्टिवेटिंग ग्रुप्स कोणते आहेत तर इथं आपण बघू शकतो. जर आपण कम्पेअर केलो की ॲक्टिवेटिंग आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग, हा जो चार्ट तुमच्या स्क्रीनवर दिसतो हा आयुष्यभर लक्षात ठेवायचं. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा सुरू करूया हायड्रोजन. हा हायड्रोजन हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग सुद्धा नाही आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग सुद्धा नाही आहे. पण हा एक हायड्रोजन जर आर ग्रुपनं रिप्लेस केला तर मात्र तो थोडासा इलेक्ट्रॉन डोनेटिंग बनतो. आर ग्रुपच्या ठिकाणी परत एखादा अरोमॅटिक कंपाऊंड असेल C6H5 तर इलेक्ट्रॉन डोनेटिंगची पर्सेंटेज वाढतं. जर त्याच्या पुढं अनिलाइड असेल तर अजून डोनेटिंग इफेक्ट वाढतो. OR म्हणजे अल्कॉक्सी ग्रुप असेल तर परत इलेक्ट्रॉन डोनेटिंगची कपॅसिटी वाढती. OH म्हणजे फिनॉल ज्याला आपण म्हणतो असेल तर त्याला सुद्धा इलेक्ट्रॉन डोनेटिंग म्हणतो. NH2, NHR किंवा NR2 म्हणजे हे सगळे प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन असेल तर हे सगळे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आहेत. ह्याच्यावरती मी होमवर्क देणार, लक्षात घ्या. जर बेन्झिनवरती हे मॉलिक्यूल असतील तर मिळणारा प्रोडक्ट हा कोणता असतो, मिळणारा प्रोडक्ट कोणता असतो, आर्थो किंवा पॅरा आयसोमर असतो. समजतंय ना, आर्थो किंवा पॅरा आयसोमर हा प्रोडक्ट असतो. आणि जर आपण असंच पद्धतीनं
खालती गेलो म्हणजे कोणता, तर हायड्रोजनपासून खालती हॅलोजन किंवा अल्डिहाइड किंवा कीटोन किंवा SO3H सल्फोनिक ॲसिड किंवा ॲसिड किंवा इस्टर किंवा सायनाइडचं दुसरं नाव आहे नायट्रिल किंवा NR3 क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट किंवा नायट्रो ग्रुप जर असेल तर त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आपल्याला मिळणारा प्रोडक्ट कसा असतो, यस, मिळणारा प्रोडक्ट हा फक्त आणि फक्त यम आयसोमर असतो. समजलं, हा चार्ट खूप महत्वाचा आहे. आता मी पुढे जातोय. हे जे मी आता स्लाइडला दाखवलो तेच इथं आहे. जर हे ग्रुप्स असतील तर मिळणारा प्रोडक्ट हा आर्थो किंवा पॅरा हे दोन्हीपैकी असतील. पण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असेल तर मिळणारा प्रोडक्ट हा मेटा डायरेक्टिंग असतो. आणि ह्याच्यामध्ये एक एक्सेप्शनल केस आहे आणि ती एक्सेप्शनल केस म्हणजे कोणती, हॅलोजन. कारण हॅलोजन हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, पण तो देणारा प्रोडक्ट मात्र कोणता आहे, तर तो देणारा प्रोडक्ट आहे आर्थोपॅरा डायरेक्टर. कोणता प्रोडक्ट देईल तर तो आर्थोपॅरा डायरेक्टिंग ग्रुप देईल. ओके, हे खूप महत्वाचं आहे. काल मी नोट्स पाठवतो म्हटलं होतं पण काही कारणाने पाठवता आले नाहीत, मी ते आज पाठवतो. तर आज हे नोट्स लिहून ह्याच्यावरची मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला टाकणार आहोत, ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. ओके, मी आता इथंच थांबतो.